मी येवला तालुक्यामधील ठाणगावमध्ये आहे व ठाणगावमध्ये आज अधिकारी लोक रस्ता खुला करून देण्यासाठी आले होते. आपल्याबरोबर एका पार्टीचे शेतकरी आहे. दादा, तुमचे जे म्हणजे शेताचे मालक आहे, काय नाव आहे आणि रस्त्याचं प्रकरण किती वर्षापासून? मनकर्णाबाई सुदाम शेळके ही आमची चुलती आहे. यांचं त्यांचा वाद आहे. आम्ही त्यांची पुतणी, आम्ही त्यांचा वावर करतो आहे. म्हणून आम्ही या चुलतीला कोणीच नाही, आम्ही चुलतीचं सगळं करतो आहे. अच्छा. हो. रस्त्याचा वाद किती वर्षापासून आहे? 7 वर्षापासून वाद चालू आहे. अच्छा. हो, 7 वर्षापासून चुलतीचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी उत्पन्न असं जेमतेमच चालू आहे त्या वावराचं. तुमचं कोर्टात भांडण पण चालू होतं ना? हो, कोर्टात पण भांडण चालू आहे. आतापर्यंत कुठे कुठे गेले तुम्ही? आम्ही तहसीलचा निकाल लावला, नंतर प्रांताचा लावला, नंतर त्यांनी खाल्ल्या कोर्टामध्ये स्थगिती घेतली. स्थगिती आम्ही निफाडला केली, ती कंटिन्यू झाली. नंतर ती मुंबईला अपील केली, ती मुंबईला उठली आणि रिक्सर त्यांनी निकाली काढला आणि रस्ता खुला करण्याची ऑर्डर दिली मुंबईवाल्यांनी. एवढ्या म्हणजे पुढच्या स्टेपला एवढं भांडण जावं सर, तुम्ही आपापसात मिटून घेण्याचा प्रयत्न केला नाही? मस्त प्रयत्न केले, पण ते समोरचे ऐकत नसल्यामुळं ते होत नाही. आम्ही शेवटची बैठक घातली होती, देऊन टाकू 4 लाख रुपये, पण ते नाही, ते ठाम होते 6 लाखच लागतील म्हणे आम्हाला. 12 लाख. तुम्ही तर बोलत होते गणपतीच्या मंदिरावर हात ठेवायला चाला, खरं खोटं वगैरे. हो, ते म्हणत होते खरं खोटं, पण आता ती रिक्सर होईल होती ती, पण त्या टायमाला त्यांची ऑफर जास्त होती, त्याच्यामुळे मग ती बाचाबाचीमुळे आम्ही थांबून घेतलं. आणि रिक्सर जे भांडत आहे, खर्च होऊन गेला. रिक्सर वकील यायला होता, ते आम्हाला ती फीतच. बरं, आता ते बोलत होते की आम्ही तडजोड करायला तयार आहे, आम्हाला त्याच्या बदली एक तर रस्त्याच्या बदली वावर द्यावा किंवा आम्हाला त्याच्या बदली भरपाई म्हणून पैसे वगैरे द्यावा. परिस्थिती नाही आता आमच्यावाली, आम्ही परिस्थिती जाम आहे. आमच्या चुलती का काहीच नाही, तिच्या खाली तेवढंच 1 एकर वावर आहे. तिच्या मागंही कोणी नाही, पुढेही कोणी नाही, आम्हीच करतोय ते. बरे, जे वावर घेतलेले हे तुमचं नेमकं कसं आहे? म्हणजे त्यांचंच वावर आम्ही वादीवाल्यांनी आजोबांनी घेतलेलं होतं त्या टायमाला. गट नंबर 257. एकच आहे का? 1 और 2, 1 आणि 2. अच्छा. छायाबाई प्रभाकर शेळके त्यांचा 1 आहे आणि आमचा 2. चुलती. मावशी, काय सांगाल, तुम्ही प्रयत्न केला नाही का गोडीत सोडून मी घेण्याचे? स्वतः आले होते, ते ना ऐकतच नव्हते. मी म्हणलं, तुम्ही जजे इतके मला जवळ तितकं तू पारोबाजवळ, तू वावर घे नाही तर पैसे घे. ती बाई ऐकत नव्हती. पारोबाचं काही नाही, ती बाई ऐकत नव्हती. मी स्वतः आले होते, मग ती बाई ऐकत नव्हती. तिला लोक सांगायला. आता स्वतः अधिकारी लोक ज्यावेळेस आले त्यावेळेस समजा संबंधित 2-3 झाडं आहे, त्या झाडांची परवानगी घेतल्याशिवाय आता ती तोडता येणार नाही किंवा इथं हरकत झाली, त्यावर आता पुढची काय प्रोसिजर राहील? मग पुढची प्रोसेस राहील ती तहसीलदार साहेबांकडे. जर मॅडम जे आहे सर्कल मॅडम, ते रिक्सर ते काय कागद देतील त्याला आम्ही रिक्सर करू. जे साहेबांनी आदेश काढतील त्याच आदेशावर चालू आम्ही. काय साधारण किती वर्षापासून हा तुमचा रस्त्याचा वाद? 7 वर्षापासून. अच्छा. हो, 7 वर्षापासून. तुम्ही आता ते जे बोलताय की आम्हाला जर भरपाई दिली किंवा आम्हाला रस्त्याच्या बदली वावर दिलं तर आमची काही हरकत नाही, पण त्याच्यावर तुमचं काय मत? ते त्यांचं बरोबर, पण ती वेळ निघून गेली. आता ते सुरुवातीला आम्ही म्हणत होतो त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही. मग आम्हाला प्रत्येक कोर्टाची पायरी चढावं लागली. एक पायरी चढण्यात आमचे 2-2 लाख रुपये खर्च झाला. आणि मग आता त्या मावशी मागं पाठीमागं कोणी नाही. मग तिनं आता यांना भरपाई द्यायची का तिचं पोट भरायचं? नाही, आम्ही कालपर्यंत वाट पाहिली त्यांची, पण हा, म्हणा ना. आता पूर्ण खर्च पोलीस प्रोटेक्शन रिटर्न पाठवलं ना, आता ते आमच्या मोबादला मागून राहील. कालपर्यंत आम्ही त्यांच्या कालपर्यंत आम्ही त्यांची बांधलेलं. आपण एक बाजू नेमकी बघितली, आता दुसरी बाजू पण आपण जाणून घेणार आहे. दादा, काय सांगाल, नेमकं तुमचं हे भांडण किती वर्षापासून चालू आहे? साधारणतः 4-5 वर्ष, 5-6 वर्षापासून भांडण चालू आहे. तर त्यांनी हुकुमशाहीच्या आणि सामदाम दंडभेद याचा वापर करून आमच्याकडून प्लस आमच्याकडून रस्ता मागू. त्यांचा रस्ता आमच्या वावरातून नाही आहे. तहसीलदार साहेबांनी त्याने निकाल जो दिला आहे ना, ती आमची आई, तिला तिचा अंगठा आहे. तर पंचनामा तो इथं बोलले का म्हणे का ते तुम्ही मुलं तुमचे ते बाजूला केले, आम्ही 2 जण बाजूला केलो भाऊ, आम्ही 2 भावाला, आणि आईचा अंगठा घेऊन टाकला. तर आईचा अंगठा घेतला ना, तर तहसीलदार साहेबांनी तिकडं जाऊन काय पंचनामा लिहिला ते आम्हाला काहीच कळलं नाही. अच्छा. म्हणजे त्यानं खोटा पंचनामा लिहिला. तुम्ही गुन्हा दाखल करायचा ना पोलीस स्टेशनमध्ये. आता आम्हाला काय माहिती, एवढं माहिती समजा भाऊ, एवढं वासं होईल म्हणून. मग अजून करू शकता तुम्ही ना. एवढा खोटा गुन्हा दाखल नाही करतात आपल्याला.
त्यांच्यावर नाही तुम्ही जर असं जर म्हणताय तर खोटा कसं काय म्हणता तुम्ही जर असं म्हणताय की असं असं झालेलं आहे. त्यांच्यावरती आरोप नाही करू शकत ना. ते अधिकारी लोक, आपण गरीब लोक, त्यांना काय नाही करणार? नाही तर जरी गरीब आणि आमिरचा विषय नाही, जर प्रकरण खरोखर जर तुम्हाला जर आत्मविश्वास आहे का त्यांनी अंगठे घेतले नंतर तिकडे खोटं नाटं लिहिलं असं जर तुम्हाला आत्मविश्वास आहे तर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता ना. त्या निकालावरतीच हायकोर्ट, मुंबई हायकोर्टाने निकाल दिला ना, तहसीलदार साहेबाचा निकाल. बरं आता नेमकं काय आता त्यांचं समजा रस्ता देण्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे मग? रस्ता त्यांना ऑलरेडी रस्ता आहे तिकडून, बरं कुठून रस्ता आहे त्यांना, पलीकडून रस्ता आहे त्यांना. मग ते रस्ता का मागता? काय त्यांना काय माहिती आहे आता कसं काम मागू राहिले, जवळून मार्ग पाहू राहिले ते शॉर्टकट. बरं मग आता समजा हे अधिकारी लोक आले, मग आता काय झालं नेमकं आज? काय नाही काय आता ते त्यानं सांगितलं ती झाडाची परवानगी आपली, त्यानं ती तिथं झाडं लावले, फळ झाड आहे तिथं, आणि तिथं मती राहते तिथं पलीकडून. ते त्यांचं घर आहे तिथं बरोबर रस्त्यात रस्त्यात, ते घर पाडू शकत नाही ते. आणि झाडं पण आहे. झाड आहे पण फळ झाड ते पाडू शकत नाही ते. काय सांगाल मावशी नेमकं अधिकारी लोक रस्ता खुला करून देण्यासाठी या ठिकाणी आले होते, तुमचा वाद कधीपासून चालू आहे हा नेमका? 5-7 वर्षापासून झाले. ते नाही ना, मला तहसीलदार आले, ते ना माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, अंगठा घेतला, मला सही नाही घेत, अंगठा घेतला, आणि माझी मुलं बाजूला करून दिली त्यांनी. मग मला काय तिथं काय ते नाही लिवलं, आम्हाला काय माहिती आता काय लिवलं आणि काय नाही लिवलं ते काय माहिती नाही आम्हाला. मग हे लोक आमचे सदा खोटंच बोलत, खरं बोलतीच नाही. आता तुमचं भांडण तर अगदी वर कोर्टात गेलेलं आहे ना. दिल्लीला टाकलंय, आम्ही अपील केलं. मग आज रस्ता खुला करून देण्यासाठी आले होते, ते काय बोलले मग नेमकं? ते म्हणे रस्ता खुल्ला करायचं, पण आम्ही म्हणलं झाडाची परवानगी आणा, परवानगी आणा मग झाड रस्ता खुल्ला करायचा, रस्ता खुल्लाच होणार नाही. अच्छा, हो. समजा झाडांची परवानगी जर आणली तर मग तुम्ही रस्ता खुला करून द्या. परवानगी त्याला कशी घेता येईल का? जेव्हा आम्ही परवानगी देऊ तेव्हा होईल ना तो. झाडांची परवानगी होईल तेव्हा आमच्या त्यांच्या नावावर आहे, त्यांची तर परवानगी घ्यावं लागेल ना आधी. आम्हाला मोबाईलला जर भेटला तर आम्ही रस्ता देणार. हां, झाडाची परवानगी आणावा आणि आम्हाला मोबाईलला द्यावा. आमची जी मायभूमी तेवढी ना, तेवढी आमची त्यांना ते आम्ही जे बोल तेवढी द्यावा त्यांना. आता ते तर मग बघितलं तुम्ही, आता ऐकलं तुम्ही काय बोलले ते लोक खोटच की बोलले. आम्ही खूप कोर्टात फेऱ्या मारल्या, आता ती वेळ गेलेली आहे. मला बी 10-12 लाख रुपये लागले. मी काय तशी बिन मी कोर्टाची नाही गेले, पैशाची नाही. मला बी कोर्टात पैसेच लागले ना जायला यायला. आता मी दिल्लीला पण टाकलं, मला बिन पैशाचे गेले का मी. माझे मुलं मोलमजुरी करत्या रोजचे, लोकांच्या बांध कुदी त्या, ते लोकांच्या बांधावर मोलमजुरी करून ते पैसे आणतात, ते आम्ही भरतो. किती क्षेत्र आहे तुम्हाला सगळं? मला 2 चक्कर क्षेत्र आहे, किती मुलं किती? 2 मुलं आहे, त्याच्यातून रस्ता द्यायचा शेत. मग कसं काय मला किती रस्ता राहतो, वावर राहता खाली. रस्ता जर दिला त्याच्यातच मग सगळं पोट पाणी भरायचं, लोक कसं करायचं, कसं काय होईना हो. ते म्हणते आम्ही मोबदला द्यायला पहिल्यापासून सुरुवात आहे, पण 50,000 आणि लाख रुपयामध्ये याच्या 50,000 गाय तरी येते का? याच्यावर लाख रुपयाच्या वरती बोलती नाही. आणि कसं काय मोबदला घेते आम्ही त्यांच्याकडून? मग आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला ते तर आता नाही बोलले ना, आमचं काही आता ती वेळ गेली म्हणजे आमचा खूप खर्च झाला. आणि आमचा खर्च झाला ना. त्यांचे जर 10 लाख गेले असतील तर आमचे काही ना काही 8-9 लाख काही गेले, ते पुढे गेले म्हणजे त्यांच्या मागे आम्हाला पण बी जावं लागतं ना. ते जशी पुढे जातील तसे आम्हाला जावं लागतं. आम्हाला थोडं मग बिगर पैशाचं जातो का आम्ही त्यांच्या मागं. ते मुंबईपर्यंत गेले तिथं, आता आम्ही थोडं इकडे आम्ही पण बी आता जर दिल्लीला गेलो आम्हाला पण बी पैसे लागतेच ना. बरोबर. आणि आम्ही आज पण बी त्यांना काय म्हणतो मोबदला आम्हाला देऊन टाका, पण आज पण बी ते म्हणते आम्ही आजपर्यंत त्यांना मोबदला, कालपर्यंत वाट पाहत्या, पण मोबदल्या मागं त्या कशात आहे? आम्ही तुम्हाला मोबदला देतो काय, जमीन नाही म्हणत्या. आणि फक्त 50,000 नाही तर लाख ते 1.5 लाख, लाख आणि 1.5 लाखामध्ये रस्ते होत्या का? बोलताय मागे आम्ही तयार होतो त्यावेळेस तुम्ही आले नाही म्हणून. पण लाखापर्यंत कसं काय बोलला त्या? बरोबर. लाखापर्यंत जमीन आपण देऊ शकत नाही ना. आज जर आमची 4 गुंठे जागा जाती तर 4 गुंठे आज काय भावाची राहते जमीन? आम्ही काय म्हणतो, जर दुसरे शेतकरी आज आपल्याला जर लईच गरज असली तर आपण 15 ते 20 लाखापर्यंत रस्ते आजपर्यंत चालू आहे. मग आमच्याकडून 4 म्हणजे लाख आणि 1.5 लाखामध्ये कसं काय व्यवहार करते हा? मग आमचं म्हणणं कसं आहे, 20-25 लाख रुपये आम्हाला देऊ नका, फक्त 5 ते 6 लाख रुपये आम्हाला द्या आणि तुम्हाला रस्ता घेऊन टाका. आणि त्यांना दुसरा रस्ता का घेता म्हणते, दुसरा रस्ता पलीकडून रस्ता. आणि ते कसं झालं माहिती आहे का, आणि आमची जी म्हणजे माझ्या आजसासऱ्याची जी जमीन होती तर ती त्यांनी काय विकली का, त्यांना रस्ता नव्हता. जे त्यांच्या वाट्याला गेले त्यांना रस्ता नसल्यामुळं त्यांनी जमीन विकली आणि ती जमीन यांनी घेतली का? यांच्या शेतलगत
ती जमीन असल्यामुळे यांनी जमीन घेतली आणि आज हेच आमच्यावर भांडण लावता आणि ते म्हणतात का आमचा हक्काचा रस्ता आहे आणि हक्काचा रस्ता नसताना आणि त्यांची जे ही जी मनकर्णबाई आहे हिच्या पुतण्यांनी माझ्या दिराला बांधावरती आम्ही हम कायदा करू रस्ता घेऊ असं करत असताना खूप मारल्यानंतर ते 8 दिवस नाशिकला होते. नाशिकवरून आल्यानंतर ती पण कचेरी कोर्ट चालू आणि त्यांचा जो व्यक्ती आहे तो बंगल्यावरून पडला आणि तिने खोटी केस केली की ह्या माणसाने मारलं तर आमचे माणसं महिना जेलमध्ये जाऊन आले. बापरे. आणि मग आम्ही किती लोक होते जेलमध्ये? आमचे 4 माणसं होते म्हणजे माझे सासरा होते, माझे पती होते, माझे देर होते आणि कधीची गोष्ट ही? 12 महिने झाले असतील. 12 महिने झाले आणि माझे जे चुलत सासरे आहे, ते काही नसताना त्यांचा आता सहभाग काय मग आता ही सगळी परिस्थिती झाली, तुम्ही तर बघितलं, ते म्हणता का आम्ही देणार नाही, तुम्ही म्हणता आम्ही असं करणार नाही, मग आता पुढचं कसं व्हायचं सगळं? आमचं आज पण बी असंच आहे की यांनी आम्हाला मोबदला दिला तर आज पण बी आम्ही त्यांना देऊ शकतो. आमचा मोबदला कसा, फक्त आम्हाला जमीन काढून द्यावा, नाही तर 5 लाख रुपये आम्हाला द्यावा आणि त्यांनी रस्ता करून घ्यावा. आज पण बी आम्ही झाडं काढायला हरकत करणार नाही, फक्त आम्हाला 5 लाख रुपये द्यावा, नाही तर शेतलगत शेती काढून द्यावा. हेच आमचं म्हणणं आहे, दुसरं काहीच नाही. काही ताई ज्यावेळेस अधिकारी JCB घेऊन आले त्यावेळेस तुम्ही आडवे आल्या, यांनी पण पावकं घेतलं डिझेलचं, असं टोकाचं पाऊल चुकीचं आहे. मग परवानगी नसताना रस्ता खुला करायला आले ना ते. झाडांची परवानगी नव्हती. आमचा सासऱ्यांचं घर आहे तिथं, मग त्यांचं काय करायचं? आम्ही फक्त त्यांच्या परवानगी मागत होतो. तुम्ही मागत होतो परवानगी आणा. म्हणूनच आम्ही तिथं गेलो ना आडवं. आम्ही काय डिझेल ओतलं नाही, फक्त डबा सोबत ठेवलं होतं. त्यांना रस्ता दुसरा आहे का जायला? मग रस्ता का मागता इकडनं? इथं जवळून होता ना त्यांना. दुसरा कुठून रस्ता आहे मग त्यांना? बाजूनी रस्ता आहे त्यांच्या भाऊ बांधायच्या वावरातून. गरिबांना त्रास देते ते फक्त. आता तुमचं भांडण किती वर्षापासून चालू? त्याला 7 वर्ष झाली आता. माझे मुलं छोटे होते तेव्हा आमच्या माणसाला मारलं, तेव्हा ते नाशिकला याच्यामध्ये होते. आता पुढं काय मग? आता समजा अधिकाऱ्यांनी असा निर्णय दिला, आता तुमच्या गुन्हे पण दाखल झाले वाटतं, आता पुढचं मग कसं तुमचं नियोजन आहे मग? आमचं काहीच नाही, त्यांनी आम्हाला मोबदला द्यावा आणि रस्ता करून घ्यावा, एवढंच मोबदलाचं बदले आमचे घ्यायचे. आणि जरी कारवाई झाली तर आम्ही कुठे पण जायला तयार, कारण की आमची माणसं जर महिना 8 दिवस जाऊन आले तर आम्ही सुद्धा जायला तयार आहे ना. का तर जरी माणसं गेले, काही नसताना माणसं गेले ना, आज जर आपली फुकट जर जमीन जाऊ राहिली तर आपण कशाला मागं राहायचं? मग नसताना माणसं जाऊन आले, मग आपणच गेले ना, काय होतं? आमचं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही एवढ्या वर्ष भांडण चालू, असं कधी मिटून घेण्याचा प्रयत्न केला नाही का? मग केला, पण आम्ही पण बी म्हणायचो मध्यस्थी माणसं तेही पाठवले, आम्ही पण बी म्हणायचो घ्या मिटून, पण मध्यस्थी माणसं जर पाठवले तर आपण जर म्हणलो ना आम्हाला 6 लाख द्या का 7 लाख द्या, ते काय म्हणायचे, नाही आम्ही 4 लाख देतो, 2 लाख देतो. 2 लाखाच्या पुढं याच्या पुढं निघत नव्हते. आणि पुन्हा जर दुसरं कोणी काय म्हणाल, शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून देण्यासाठी या ठिकाणी अधिकारी वर्ग आले. नमस्ते मॅडम. नेमकं तुमचं हे प्रकरण काय होतं? त्या शेतकऱ्याचं नाव काय आहे व सविस्तर थोडी माहिती द्या. शेतकऱ्याचं नाव छायाबाई प्रभाकर शेळके, मनकर्णबाई सुदाम शेळके यांना वहिवाट रस्ता खुला करून देण्यासाठी आज आम्ही कारवाई करण्यासाठी आलो. माननीय तहसीलदार साहेबांचा आदेश झालेला आहे, त्या आदेशाने आम्ही कारवाई करण्यासाठी आलो. परंतु प्रतिवादी सिंधुबाई पारोबा शेळके व त्यांचे 2 सुना यांनी रॉकेल ओतून रस्ता खुला करण्यासाठी थांबविण्यात आले व प्रतिक्रिया दर्शविण्यात आली. त्यामुळे आज रोजी कुठलाही रस्ता खुला करण्यात आला नाही, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील. नेमकं हे प्रकरण काय होतं? किती वर्षापासून हे रस्त्याचं प्रकरण आहे नेमकं? नाही, रस्त्याचा आदेश झालेला आहे त्यांचा 2021ला, परंतु मधल्या काही काळात त्यांचा कोर्टाचा स्टे होता. कोर्टाचा स्टे उठल्यानंतर माझ्याकडं माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे त्यांनी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहार आणि मला पत्र काढण्यात आलं. त्या पत्रानुसार मी संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा काढून रस्ता खुला करण्यासाठी आज रोजी इथे हजर झाले. हे कोर्टात पण म्हणजे भांडण चालू वगैरे होते, ते काय प्रकरण होतं? प्रतिवादी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा स्टे नाही आज रोजी. तुम्ही या ठिकाणी आल्या, तहसीलदार साहेबने आले? तहसीलदार साहेबांना मीटिंग होती आज, आणि तसंही वहिवाट रस्त्याचं फक्त ते आदेश करतात. आदेश झाल्याच्या नंतर त्या आदेशाने आम्ही खुला करण्यासाठी येतो. आता मॅडम, जे हे नेमकं रस्ता खुला करून न देण्याचं जे थांबलं आहे, याचं मेन कारण काय आहे? रस्ता खुला करून देण्यासाठी प्रतिवादी यांनी अडथळा निर्माण केला, रॉकेल ओतून घेतले. त्यामुळं ती शासनाच्या दृष्टीने ती गंभीर बाब आहे. त्यामुळे आज रोजी पोलीस प्रशासन पण होतं? पोलीस प्रशासन आहे, तरी पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल. आणि झाडांचा काय विषय होता? झाडांची परवानगी घेण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे समोरच्यांनी. ठीक आहे. आता हे पुढची प्रोसिजर काय राहील? आता यांना किती दिवसात यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? साहेब आदेश करतील त्याप्रमाणे.